सचिव महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड रजिस्टर असोसिएशन येत्या बुधवारी 20 मे रोजी संपूर्ण भारतवर्षात औषध विक्रेत्यांचा बंद अखिल भारतीय संघटनेने जाहीर केलेला आहे। सदर बंद मुख्यत्वे करून ऑनलाईन औषध विक्री विरोधात आणि हा प्रश्न ऑनलाईन औषध विक्रीचा विरोध करणे यापेक्षा त्याचे सामाजिक दुष्परिणाम काय आहेत यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। ज्याच्यात ऑनलाईन MTP किट्स उपलब्ध होणे, नशेची औषधं उपलब्ध होणे दुष्परिणाम मोठा आहे। औषधी चैनीची किंवा डिस्काउंटची वस्तू नाही, ती आरोग्याशी संबंधित वस्तू आहे, ही आमची भूमिका आहे। त्यामुळे सरकारकडे आम्ही ऑनलाईन औषध विक्रीसाठी जी आज बेकायदेशीर चालू आहे त्याचा त्वरित जी काही चालू आहे ती थांबवण्यात यावी। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की स्पुरियस औषधं ही भारतामध्ये ऑनलाईनची एंट्री झाल्यानंतर स्पुरियस औषधांचं प्रमाण फार म्हणजे बनावट औषधी याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे आणि ते रोज अशा फॅक्टऱ्या पकडल्या जाते ते कारण अशा ड्रग माफियांना आता ही एक नवी ड्रग माफिया चॅनल देशामध्ये जगामध्ये फोफावत आहे आणि त्याच्या मार्फत ऑनलाईन मार्फत सुद्धा आणि काही आपल्या चॅनलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात। अशा पद्धतीने याचा फार मोठ्या प्रमाणात शिरकाव होत आहे। त्याच्यासाठी GR 817E रद्द करा ही आम्ही मागणी केलेली आहे। कोरोनाच्या काळामध्ये DSR 220E होम डिलिव्हरी अलाउ करण्यासाठी काढण्यात आला होता। कोरोना संपून 5 वर्षापेक्षा जास्त 5 वर्ष झालेली आहे। आज त्या GRची काही गरज नाही आहे। आज गावोगावी दुकानं उघडी झालेली आहे। त्याच्यामुळे त्या GRचा दुरुपयोग करून हे ऑनलाईन औषध विक्रेते औषध सप्लाय करत आहेत, तो रद्द करा ही आमची मागणी आहे। तिसरी जे डीप डिस्काउंट म्हणजे स्वतःचं कॅपिटल बर्न करून ज्या पद्धतीने डिस्काउंट दिलं जात आहे आणि पारंपरिक व्यापाऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही घटनासुद्धा कुठेतरी अनकॉन्स्टिट्युशनल कॉम्पिटिशन ज्याला आम्ही म्हणू शकू अव्यावसायिक स्पर्धा आहे, त्याच्यामुळे ती बंद व्हावी या दृष्टीने सरकारने पावले उचलावी। यासाठी सदर बंद अखिल भारतात जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 1,25,000 औषध विक्रेते संपूर्णपणे सहभागी होते। तुम्ही सरकारकडे मागणी केली, केंद्र सरकारकडे मागणी केली, त्याचा अजून तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही असं तुम्ही म्हणता। कोणाकोणाकडे ही मागणी केली होती आणि का प्रतिसाद दिला? आम्ही मागणी म्हणजे JP नड्डाजी जे आमच्या खात्याचे मंत्री आहेत फॅमिली अँड वेलफेअर, त्यांच्याकडे आम्ही 17 वेळा निवेदन दिलं, परंतु त्यांच्याकडून रिप्लाय आला नाही। बैठकीसाठी वेळ मागितली असता वेळही मिळाला नाही। पियुषजी गोयल यांच्याकडे जे खातं आहे त्या दृष्टीने वाणिज्य मंत्रालयाकडे डीप डिस्काउंटचा मुद्दा येतो, त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही दिली, मला मिळालं नाही। परंतु पियुष गोयल यांनी आमची एक मीटिंग घेतली, मुंबईमध्ये ते आले होते, त्या ठिकाणी आमचं प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं आणि आमचे मुद्दे सांगितले। त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद आता तरी दिलेला मिळत नाही की मग शेवटी आम्हाला दोन्ही मंत्र्यांकडनं प्रतिसाद न मिळाला, पत्राचार केला, आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही आणि मग आम्हाला या व्यवसायामध्ये फार्मासिस्ट नावाची एक संकल्पना समुपदेशन करतो, औषधं कशी घ्यायची ते सांगतो। कधी कधी औषधं जेवणाच्या आधी घ्यायची असतात, घ्यायची असतात, त्यानंतर घ्यायची असतात। अशी औषधं ऑनलाईन आली तर तो येणारा डिलिव्हरी मन तुम्हाला कोणालाही सांगू शकत नाही। ह्याच्यासाठी फार्मसिस्टचं असणं हे अति महत्त्वाचं आहे। औषध म्हणजे एखादा कपडा नव्हे, औषध म्हणजे झोमॅटोवर आलेली डिलिव्हरी नव्हे, औषध म्हणजे पेशंटला ज्ञात असलेल्या वस्तू नव्हे, काहीतरी वेगळं आहे। त्याचं का जगामध्ये आज डॉक्टरपेक्षा जास्त मान फार्मसिस्टला आहे आणि आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये
फार्मसिस्ट नावाची संकल्पनाच बाहेर काढतो. हे पण विचार करायला केला पाहिजे.